Very good morning to all of you. Today we are going to discuss about articles of association. Till yesterday we learned about memorandum of association, and we came to know that very important thing is memorandum is the constitution of a company. It is a charter of a company. It is a fundamental of a company, fundamental documents of a company, right? And I'll tell you one thing is in very short term. The moment we say MOA, memorandum of association, is a fundamental documents, or we can say charter of the company, or the constitution of a company. So in that way we can say that articles of association is rules of a company. ठीक है, MOA है कॉन्स्टिट्यूशन है, MOA is constitution of a company. तर AOA, articles of association, is rules of the company. म्हणजे कंपनी कुठल्या रूल मध्ये चालली पाहिजे हे कोण सांगतो? तर आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. हे दोन्ही बी डॉक्युमेंट काय असतात? जेव्हा कंपनी इनकॉर्पोरेट होते, म्हणजे जेव्हा कंपनी रजिस्टर होते त्यावेळेस हे दोन्ही डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. एमओए हे कोणाकरता असतं? एमओएन जे पार्टीज आउटसाइडर्स त्याला म्हणता येईल, जे कंपनी बरोबर डील करतात त्यांच्या करता आहे. ठीक आहे ना. आणि एओए सुद्धा आउटसाइडर करता आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की एओए हा इनकॉर्पोरेट होताना कंपल्सरी आहेच, बट जास्त त्याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन कंपनीज दिलेले असतात. तर कंपनी कशी फंक्शन व्हायला पाहिजे, कशी चालायला पाहिजे. ठीक आहे ना. So articles of association is another very important document, and it contains the internal regulations of the company. Clear? त्यामध्ये काय असतं तर internal regulation of the company relating to internal affairs and the conduct of its business. बिझनेस कसा रन व्हावा त्याकरता डायरेक्टरने कुठले कुठले रूल्स फॉलो करावेत हे सगळं कशामध्ये मेन्शन आहे? आर्टिकल्स मध्ये. It regulates the internal management of the company. हे काही पॉइंट्स फार इम्पॉर्टंट आहेत. It regulates the internal management of a company. आर्टिकल काय करते तर इंटरनल मॅनेजमेंट जे आहे ना कंपनीचं तो रेग्युलेट करतो, त्याच्यावर कंट्रोल ठेवतो. As a matter of fact, the memorandum lays down the objects and purposes for which the company is formed, while the articles are subordinate to the memorandum of prescribed regulations. एक अजून इम्पॉर्टंट पॉइंट, मेमोरंडम काय दाखवतोय तर मेमोरंडम हा पर्पस दाखवतोय की ज्याकरता कंपनी उभी आहे, ऑब्जेक्ट आहे त्याच्यात. ठीक आहे. आर्टिकल्स काय तर आर्टिकल्स इज सबऑर्डिनेट डॉक्युमेंट ऑफ मेमोरंडम. लक्षात घ्या, आर्टिकल हा मेमोरंडमचा सबऑर्डिनेट डॉक्युमेंट असतो. The member of the company have full control over the articles of associations, and the articles can be altered according to the company need. आणि आर्टिकल हे कंपनीच्या नीडनुसार नंतर चेंज सुद्धा करता येऊ शकतात. पण कधी चेंज करणार असं मनात येईल तसं नाही करत. कंपनीची जी एजीएम असते ना, एजीएम त्याला म्हणतो आपण, अॅन्युअल जनरल मीटिंग, त्यामध्ये एक स्पेशल रिझोल्युशन पास करून त्याच्यामध्ये चेंजेस करता येऊ शकतात. ठीक आहे. However, necessary care is required to be taken to see that regulations provided for in the articles of association do not go beyond the power of the company. बघा, एक फार केअर घ्यावी लागते, काळजी घ्यावी लागते. ती काळजी कुठली आहे? ज्यावेळेस आर्टिकल्स बनवलं जात आहे तर ते जे कंपनी जे कोणी फंक्शन करणार आहेत, they should not go beyond the power of the company.
as laid down by its memorandum. मेमोरंडमच्या पुढे म्हणजे बियॉन्ड जाऊन सुद्धा आर्टिकल्स मध्ये ते पॉइंट मेन्शन नको आहे ना, मेमोरंडमच्या आतमध्येच पाहिजेत. त्यानंतर द डेफिनेशन्स ऑफ आर्टिकल इज गिवन इन सेक्शन 2 सबसेक्शन 2 of the Companies Act, and accordingly articles means the articles of association of a company as originally framed or as altered from time to time in pursuance of any previous company's law of this act, including so far as they apply for the company to the company the regulations contain as the case may be. डेफिनेशन काय बघा, जसं आपण मेमोरंडमची डेफिनेशन बघितली होती ना, काय कशी बघितली होती, जसं ओरिजिनली फ्रेम करतात कशानुसार, कंपनी ऍक्ट नुसार. म्हणजे एक तर ओरिजिनली फ्रेम करतात किंवा टाइम टू टाइम त्याच्यामध्ये चेंजेस केला जातो कंपनी ऍक्ट नुसार, तर त्यालाच म्हणतात आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. म्हणजे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन कंपनी ऍक्ट नुसार जसं फ्रेम करायला सांगितलंय तेवढं त्या अकॉर्डिंगलीच फ्रेम करायचं असतं. त्याकरता त्याच्यामध्ये टेबल्स दिलेत, टेबल ए, टेबल बी है ना, काल आपण बघितले ना मेमोरंडम मध्ये टेबल बी, सी, डी, ई बघितले होते बघा, है ना. तर ह्या टेबल नुसार जे सांगितलंय ना तसं बी मध्ये सांगितलेलं असतं का, इट इज अ पब्लिक कंपनी लिमिटेड बाय शेअर्स, सी मध्ये असेल कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी, है ना. तर अकॉर्डिंग टू दॅट म्हणजे जो फॉर्मॅट त्यांनी मेन्शन केलाय त्याच्यात त्यानुसारच आर्टिकल बनवलं गेलं पाहिजे. ठीक आहे. अच्छा, हे जे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आहे हे कोणाकरता कंपल्सरी आहे, एक आहे अनलिमिटेड कंपनीज करता, जी कंपनी अनलिमिटेड आहे. त्यानंतर कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बाय शेअर्स, है ना. पब्लिक कंपनी करता महत्वाचं आहेच आहे. ठीक आहे. द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन इज रिक्वायर्ड टू बी साइन बाय द सबस्क्रायबर. ज्यावेळेस सबमिट करणार आर्टिकल्स त्याच्या सबस्क्रायबरची साइन पाहिजे. सबस्क्रायबर म्हणजे कोण, जे मेंबर कंपनी फॉर्म करताना कंपल्सरी लागतात. जसं प्रायव्हेट करता किती लागतात मिनिमम, बोला. प्रायव्हेट 2 मेंबर राईट, आणि पब्लिक 7 एक्झॅक्टली. तर हे मिनिमम सबस्क्रायबर्स आहेत, यांची साइन त्याच्यावर पाहिजे. जसं मेमोरंडम मध्ये साइन पाहिजे सेम वे इथं सुद्धा सबमिट करताना ती साइन त्याच्यामध्ये पाहिजे. आणि साइन करून मेमोरंडम ऑफ सेशन अँड रजिस्टर्ड अलॉंग विथ द मेमोरंडम, आणि ज्या सबमिट केलं जाईल तर मेमोरंडम बरोबर हे सुद्धा आरओसी मध्ये इनकॉर्पोरेट करताना दिलं गेलं पाहिजे. A public company may have its own article of session, but if in case it does not have its own article, it may adopt table A. जर त्याच्याकडे आर्टिकल्स नसेल तर तो टेबल ए चा जो फॉर्मॅट दिला गेलाय शेड्यूल 1 मध्ये ऍज पर द ऍक्ट ऑफ कंपनी ऍक्ट 1956 तो फॉलो केला गेला पाहिजे. आणि त्या ऍक्ट मध्ये त्या शेड्यूल मध्येच आर्टिकल बद्दल प्रोव्हिजन दिलेलं आहेत. फॉर्म्स ऑफ आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, आपण त्याच्यामध्ये फॉर्म्स बघितले होते. त्यामध्ये फॉर्म्स काय होते, बी, सी, डी, ई ह्या टेबल नुसार बनवलेलं होतं. इथं फरक काय, फक्त इथं बी नाहीये, इथं ए, सी, डी, ई आहे. बघा इथं जो टेबल आहे ना आर्टिकल करता तो कुठला आहे, ए, सी, डी, ई. आणि मेमोरंडम मध्ये काय होतं, बी, सी, डी, ई होतं. ठीक आहे. द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ कंपनी इज देअर इज इन वन ऑफ द forms that can be applied to the company or in forms as near to the these table will be reproduced in article 5.15. ठीक आहे. चला त्यानंतर फॉर्म्स मध्ये जेव्हा कधी विचारलं जातंय, आपण काल बी बघितले होते पॉइंट्स. एक काय माहिती का, फॉर्म्स म्हणजे इथं काय घेणार तुम्ही का, आर्टिकल कसं पाहिजे बनवताना काय रिक्वायरमेंट असते. एक रिक्वायरमेंट असते जसे मेमोरंडम मध्ये काल बघितलं होतं. पहिली रिक्वायरमेंट असते इट शुड बी प्रिंटेड. हे कसं पाहिजे, प्रिंटेड पाहिजे. दुसरी कंडिशन डिवायडेड इंटू पॅराग्राफ, हे पॅराग्राफ मध्ये डिवाइड पाहिजे. त्यानंतर त्याला नंबरिंग दिलं गेलं पाहिजे 1, 2, 3. ठीक आहे. आणि युजली ईच पॅराग्राफ कंप्राइजेस ऑफ 1 रेग्युलेशन, आणि प्रत्येक पॅराग्राफ मध्ये एक रेग्युलेशन त्याच्यामध्ये आलंच पाहिजे.
So this document is signed by subscriber. बघा 5-6 कंडिशन यांनी एकाच याच्यात देऊन टाकल्यात आणि ते प्रत्येक डॉक्युमेंट हे सबस्क्रायबरची साइन त्याच्यावर पाहिजे. दे शुड ऑल्सो राईट देअर ऍड्रेस, आणि जे साइन करणार आहे त्यांनी त्यांचा ऍड्रेस सुद्धा मेन्शन केला गेला पाहिजे. काय प्रोफेशन आहे दॅट शुड बी मेन्शन. इफ एनी सबस्क्रायबर the subscriber should sign in the presence of at least one bystander. म्हणजे कोणीतरी विटनेस तिथं पाहिजे, जे साइन करणार आहे ना तिथं एक विटनेस तरी त्याच्यावर पाहिजे. म्हणजे सेम मेमोरंडमची जी कंडिशन होती सेम आर्टिकलची. ठीक आहे. कंटेंट ऑफ आर्टिकल्स. आर्टिकल्स बनवताना कुठले कुठले कंटेंट त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. हे सगळे आर्टिकल्स मधले कंटेंट्स आहेत. तुमच्या नॉलेज करता वाटलं तुम्ही वाचून घेऊ शकता. डेफिनेशन अँड सिग्निफिकन्स वर्ड्स एक्सप्रेशन, अडॉप्शन और इम्प्लिमेंटेशन ऑफ प्री इनकॉर्पोरेशन एग्रीमेंट, किती शेअर कॅपिटल असणार आहे. ठीक आहे. किती अलॉटमेंट ऑफ शेअर्स कसं करणार, प्रोसेस ॲज टू मेकिंग ऑफ कॉल ऑन शेअर्स, हे सगळे पॉईंट असणार. लाईन ऑन शेअर, दिस शुड बी मेन्शन इन आर्टिकल. So the articles of association of private company must also contain the 4 stationary limitations. ज्यावेळेस प्रायव्हेट कंपनी असेल तर आर्टिकल बनवताना प्रायव्हेट कंपनी करता काही लिमिटेशन्स असणार आहेत. आपण डेफिनेशन आपण डिफरन्स ज्यावेळेस बघितलं होतं ना पब्लिक आणि प्रायव्हेट, त्याच्यामध्ये हे आलं होतं. परत एकदा बघूया आपण काय असेल लिमिटेशन. एक तर असेल लिमिटेशन ऑन ट्रान्सफर ऑफ शेअर्स. शेअर ट्रान्सफर होणार नाही. पब्लिक लिमिटेड असेल तर शेअर्स काय होतात ट्रान्सफर करता येऊ शकतात. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर शेअर ट्रान्सफर करू शकतो, विकू शकतो. बट प्रायव्हेट मध्ये ते लिमिटेड आहे. सेकंड, लिमिटेशन ऑन मेंबरशिप. मेंबरशिप लिमिटेशन मिनिमम किती असतात 2. मॅक्सिमम किती आहे, किती मॅक्सिमम प्रायव्हेट करता 250. नाही इथं 50 लिहिलंय आपण. बट ज्यावेळेस अमेंडमेंट झाली 2013 मध्ये, इनिशियली इट वॉज 50. सुरुवातीपासून 50 होतं. पण ज्यावेळेस आता कोण बोललो होतं मध्ये, मी सर. हा किती होते ते 200. एक्झॅक्टली आहे ना. नवीन अमेंडमेंट नुसार किती येते 200 आहे. क्लिअर. देन लिमिटेशन ऑन इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस. प्रॉस्पेक्टस इश्यू करू शकत नाही. आता प्रॉस्पेक्टस कशा करता असतो, कारण हे आर्टिकल्स एकदा क्लिअर झालं का आपण प्रॉस्पेक्टस कडे टर्न करणार. प्रॉस्पेक्टस मध्ये प्रॉस्पेक्टस कशा इश्यू करतात, ज्यावेळेस शेअर इश्यू करायचे असतात, आयपीओ ज्यावेळेस आणायचा आहे, इन्व्हिटेशन टू पब्लिक असतो, तर त्याकरता प्रॉस्पेक्टस असतं, तर ते इश्यू करू शकत नाही. हा पब्लिक लिमिटेड कंपनी करू शकते. त्यानंतर लिमिटेशन ऑन अप्रुव्हल ऑर डिपॉझिट फ्रॉम पब्लिक. पब्लिक करून डिपॉझिटला सुद्धा लिमिटेशन येते. बॅन ऑन इन्व्हिटेशन ऑर ऍक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट फ्रॉम पब्लिक अदर दॅन इट्स मेंबर्स. मेंबर सोडून जर पब्लिक कडून जे पैसे जमा करत असतील इन्व्हिटेशन देऊन, तर त्याला अप्रुव्हल भेटणार नाही, त्याला लिमिटेशन असणार आहे. तर हे सगळं काय आहे, हे 4 लिमिटेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करता आर्टिकल्स मध्ये मेन्शन असतं. ओके. आता काही त्याच्यामध्ये अल्टरेशन बी असतात. दॅट इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट. हा आपल्याला ही कॉन्सेप्ट बघायची, डॉक्ट्राइन ऑफ इंडोर मॅनेजमेंट, किंवा त्याला इंडोर मॅनेजमेंट सुद्धा म्हणतो. जसं लक्षात घ्या बरं का, डेफिनेशन एक फरक लक्षात घ्या. डॉक्ट्राइन ऑफ अल्ट्रा व्हायरस म्हटलं का, अल्ट्रा व्हायरस इज रिलेटेड टू MOA, मेमोरंडम ऑफ असोसिएशन. आणि डॉक्ट्राइन ऑफ इंडोर मॅनेजमेंट म्हटलं का, तर इट इज रिलेटेड टू आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. बेसिक डिफरन्स आहे. आणि डॉक्ट्राइन ऑफ अल्ट्रा व्हायरस म्हणजे बियॉन्ड द पॉवर. मेमोरंडमने जे पॉवर दिलेत त्या पॉवरच्या बियॉन्ड जाऊन काही डिसिजन घेणं म्हणजे डॉक्ट्राइन ऑफ अल्ट्रा व्हायरस होतो.
आणि आता हे डॉक्टर ऑफ आपण काय बघतो, इंडोर मॅनेजमेंट. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा एक फेमस केस लॉ आहे, तो सुद्धा डिस्कस करायचा. मला वाटतं वेळ भेटला तर करू आपण तो. So every individual handling the company is assumed to have read and understood the contents of a company. बघा आउटसाइडर जे असतात ना, त्यांनी काय केलं पाहिजे, ज्यावेळेस ते इन्व्हेस्ट करणार कंपनी बरोबर, काही डील करणार, तर त्यांच्याकडून हे आर्टिकल्स वाचलं गेलं पाहिजे, असं ऑलरेडी प्री अज्युम असतं. मी तुम्हाला काल बी म्हटलं होतं. उद्या तुम्ही सांगू शकत नाही का आम्ही वाचलंच नाही, आर्टिकल माहित नव्हतं, आम्ही असे डील केली नाही. And if he enters into an agreement within the firm which is contrary to the provision of memorandum and articles of association, then he will not have any privilege under such an agreement. त्याला कुठलीही सिक्युरिटी भेटणार नाही. In other words, the corporation will not bound by such agreement. Is a rule book for protection to the company against the stranger. This is one omission to the universal rule. म्हणजे एक्सेप्शन आहे. ओमिशन म्हणजे काय, exception to this universal rule commonly known as doctrine of indoor management. According to doctrine, an individual handling the company is not presumed to have the information of internal happening. लक्षात घ्या, थोडं फोकस करा. An individual handling the company, जो कोणी कंपनी हँडल करतोय, is not presumed to have the information of internal happening of the company. That is, there is no productive notice regarding how the company's internal machinery is dealt by its officer. Thus, every person handling the company is allowed to assume that everything has been done repeatedly as much as the internal proceeding of the company are concerned. In other words, an outsider may assume that the things have been done according to the requirement and process laid down in the memorandum and articles of association. This doctrine seeks to safeguard the strangers against the company. Actually, a person handling the company is not bound to understand the internal process of the company, such as constitution of the board, quorum, voting, internal decisions, and directives. If the transaction, when compared with the memorandum and articles of association, appears to be correct, then the company cannot run away from the legal responsibility. In other words, if the internal paperwork has not been complied with, then the contract will be binding on the company and it will be accountable to the outsiders. काही कळलं का नाही, काही कळलं मला माहित नाही, थोडस मी सांगतो तुम्हाला शॉर्ट मध्ये. बघा, एक फेमस केस लॉ होता, म्हणजे इंडोर, मला म्हणायचं काय, इंडोर मॅनेजमेंट ही जी कन्सेप्ट आहे ही कुठून आली, ही आली एक केस लॉ मुळे आली. त्या केस लॉचं नाव होतं रॉयल ब्रिटिश बँक वर्सेस तुर्कवांड. एक ब्रिटिश केस लॉ आहे. 1865 मध्ये हा केस लॉ झाला होता आणि तेव्हापासून एक रूल बनला आणि त्या रूलला नाव तुर्कवान रूल सुद्धा आहे, ज्यालाच आपण काय म्हणतो, डॉक्ट्राइन ऑफ इंडोर मॅनेजमेंट. त्या दुसरं नाव काय आहे, तुर्कवान्स रूल. लक्षात घ्या, जर हे एक्झाम ही आपली जर MCQ टाइप असेल तर कदाचित असे क्वेश्चन देऊ शकतो. तुर्कवान रूल आहे, तर हे तुर्कवान रूललाच आपण काय म्हणतो इथं, डॉक्ट्राइन ऑफ इंडोर मॅनेजमेंट. अच्छा, केस लॉ समजून घ्या, त्यानंतर आपण हे तुम्हाला ही इमिजिएट कळेल. ठीक आहे. या केस लॉ मध्ये काय झालं माहिती आहे का, एक सेकंड ना, आपण काय करूया अगोदर. ओके,
टाइम बी संपलाय. ठीक आहे चला. हा, या केस लॉ मध्ये काय झालं होतं, आर्टिकल्स मध्ये काय मेन्शन होतं माहितीये का, म्हणजे आपण अगोदर म्हटलंय ना, कोणी एखाद्या कंपनी बरोबर जर डील करतोय तर त्याने मेमोरंडम आणि आर्टिकल हे वाचलं हे कन्सिडर केलेलं असतं, बरोबर. तर यांच्या आर्टिकल्स मध्ये काय मेन्शन होतं माहितीये का, या रॉयल ब्रिटिश बँकच्या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत त्यांना कंपनीने अप्रुव्हल दिलंय. रॉयल ब्रिटिश बँकने डायरेक्टरला एक अप्रुव्हल दिलेलं आहे का ते फंड रेज करू शकतात. जे कंपनीला निधी पाहिजे असेल, पैसे पाहिजे असेल ना, तर ते फंड रेज करू शकतात. आणि कशाच्या माध्यमातून, तर बॉन्ड इश्यू करून, म्हणजे कंपनीचे काही बॉन्ड्स असतात ते बॉन्ड इश्यू करून फंड रेज करू शकतात आणि त्याला कंपनी अप्रुव्हल देईल. हे त्याच्या आर्टिकल्स मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. किती देईल काही त्याच्यामध्ये मेन्शन नाही, फक्त काय मेन्शन केलंय आर्टिकल्स मध्ये की जेव्हा कधी कंपनीला फंड रेज करायचे तर ते फंड रेज करू शकतात बॉन्ड इश्यू करून, आणि त्याला जे शेअर होल्डर आहेत, जे इन्व्हेस्टर्स आहेत त्याला, आणि कंपनी त्याला अप्रुव्हल देईल. म्हणजे हे मान्य आहे. ओके. आता हे आर्टिकल ज्यावेळेस सबमिट होत आहे तर समोरचा ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतो तर तो काय बघणार आहे, यांना अप्रुव्हल आहे. त्यांनी डायरेक्टरला विचारलं का तुम्हाला अप्रुव्हल आहे का, तर डायरेक्टर काय म्हटले, आम्हाला त्याचं अप्रुव्हल आहे. म्हणजे काय मेन्शन आहे, जेव्हा जेव्हा अशी गरज पडेल त्यावेळेस त्यांना अप्रुव्हल मिळेल, म्हणजे ते रेज करू शकतात, फंड रेज करू शकतात असं मेन्शन आहे. झालं असं तर कंपनीला गरज पडली आणि कंपनीने काय केलंय, कंपनीच्या डायरेक्टर्सने 2000 पाऊंडचे बॉन्ड इश्यू केलेत आउटसाइडरला. आउटसाइडर ज्यावेळेस इश्यू केलेत आणि ज्या वेळेस याचं अप्रुव्हल घेण्याची वेळ आली, अप्रुव्हल, तर याला अप्रुव्हल दिलं गेलं नाही कंपनीकडूनच. ठीक आहे. कारण याच्यामध्ये मेन्शन होतं का अप्रुव्हल मिळेल, पण किती अमाऊंटला मिळेल दॅट वॉज नॉट मेन्शन. म्हणून या तुर्कवानने काय केलंय, तुर्कवान फाइल सूट्स अगेन्स्ट रॉयल ब्रिटिश बँक. या तुर्कवानने रॉयल ब्रिटिश बँकच्या अगेन्स्ट मध्ये केस फाईल केले. आणि इथं ज्यावेळेस म्हणजे जजमेंट कोर्टने काय दिलंय का रॉयल ब्रिटिश बँकने हे जे 2000 पाऊंड आहेत हे त्या ज्यांना इश्यू केले त्यांना रिटर्न करायचे. ठीक आहे. कारण याला अप्रुव्हल कितीला भेटेल, किती अमाऊंटला हे मेन्शन नव्हतं, म्हणजे आर्टिकलच्या अगेन्स्ट मध्ये जाऊन काम केलं. त्याच्यामध्ये फक्त मेन्शन होतं, म्हणजे ही जी चूक कोणाची होती, आता कंपनीची चूक आहे, बरोबर ना. कारण आउटसाइडर काय म्हणतात, आम्हाला काय माहित का कंपनीमध्ये काय काय चेंजेस होतात. म्हणून एक प्रोव्हिजन टाकलेली आहे, जेव्हा कधी कंपनीच्या मेमोरंडम मध्ये, कंपनीच्या आर्टिकल्स मध्ये जे जे काही चेंजेस होतात ते चेंजेस, झालेले चेंजेस हे 30 दिवसाच्या आत ROC जे असते ना, रजिस्टर ऑफ कंपनीज, तिथं जाऊन सबमिट करावं लागतं. सो दॅट जो आउटसाइडर आहे तो आर्टिकल्स वाचेल, मेमोरंडम वाचेल आणि त्यानुसार तो इन्व्हेस्ट करेल किंवा कंपनी बरोबर डील करेल. पण यांच्याकडून तसं काही झालेलं नव्हतं. म्हणून रॉयल ब्रिटिश बँकला कोर्टने जजमेंट दिलं की यांनी जे 2000 पाऊंड्स जे आहेत त्याचं पेमेंट त्या पब्लिकला ज्यांचं असेल त्यांना ते करून टाकावं. तेव्हा ही कॉन्सेप्ट जे येतं ह्या म्हणजे फर्स्ट टाइम असं होतं, तर म्हणून याला तुर्कवान रूल असं समजण्यात आलं. अच्छा, आता बघा याचा फायदा बऱ्याच लोकांनी घेतला. फायदा म्हणजे याच्यामध्ये काय, कंपनीला रिटर्न करायला लावतात ना कोर्ट, म्हणून एकाने फोर्जरी केली. फोर्जरी काय केली माहितीये का, कंपनीकडून ज्यावेळेस बॉन्ड शेअर इश्यू होतात, शेअर सर्टिफिकेट, तर त्याच्यावर 3 लोकांची साईन लागते. ही रूल मध्ये बरं का, 3 लोकांची साईन लागते त्याच्यावर, त्या शेअरच्या सर्टिफिकेटवर. एक तर लागतं कंपनीचं MD, दुसरा असतो कंपनीचा CS, कंपनी सेक्रेटरी त्याला म्हणतो आपण, आणि तिसरा असतो कंपनीचा डायरेक्टर. ह्या 3 लोकांची साईन त्या सर्टिफिकेटवर लागते. आता झालं काय, त्या CS ने फॉर्जरी केली
त्याने MD आणि डायरेक्टरची फोर्ज साईन मारली, म्हणजे डुप्लिकेट साईन मारली म्हणतो आपण, आणि ते शेअर्स काय केलेत, इश्यू केलेत. बरोबर. अच्छा, ज्याला इश्यू केले तो काय म्हणणार, आम्हाला रूल माहिती आहे, 3 साईन लागतात, आम्हाला तर आमचे शेअर भेटलेत. आणि कंपनी सांगते का कंपनी बरोबर, धोका झाला इथं. इथं त्या CS ने हा इंडोर मॅनेजमेंटचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. का इथं काय झालं असतं, आता आउटसाइडर म्हणणार आम्हाला काय माहिती तुमच्या आतमध्ये काय झालंय, आम्ही तर तुमचं आर्टिकल्स आणि याच्यामध्ये वाचून जे आहे ना ते शेअर परचेस केलेत, आम्हाला आमच्या शेअर्सचे ज्या उद्देशाने आम्ही शेअर घेतले त्याचा फायदा आम्हाला झाला पाहिजे. पण इथं कंपनी इथं कोर्ट जजमेंट काय देते माहितीये का, कोर्ट जजमेंट देते का जे तुमच्या बरोबर धोका झालाय तो तसा धोका कंपनी बरोबर बी झालाय. कंपनीने तुम्हाला नाही फसवलं, कंपनी सुद्धा फसली इथं आता. म्हणून तुमचे म्हणजे ऍक्शन कोणाविरोधात घेतली कंपनीने कोर्टाने, ते जो CS होता ज्याने डुप्लिकेट साईन मारली होती त्याच्या अगेन्स्ट मध्ये कंपनीने कोर्टने ऍक्शन घेतली. म्हणजे लक्षात येत आहे का, ज्यावेळेस कंपनीचं ज्यावेळेस इथं लूप होल्स आहेत, कंपनीचे काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे कंपनीकडून मेन्शन नसताना किंवा क्लिअर नसताना ज्यावेळेस आउटसाइडर इथं फसले गेले असतील तर इथं त्या बँकला त्या कंपनीला कोर्ट ऑर्डर देतोय की लोकांचे पैसे रिटर्न करा. पण याचा फायदा काही लोकांनी घेऊन या इंडोर मॅनेजमेंटचा तुर्कवान रूलचा फायदा घेऊन लोकांना फसवण्याचा प्लस कंपनीला फसवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. म्हणजे याला म्हणतात एक्सेप्शन्स. प्रत्येक लॉला, प्रत्येक प्रोव्हिजन याला डॉक्टराईनला काही प्रोव्हिजन्स असतात, सॉरी एक्सेप्शन्स असतात. त्या एक्सेप्शनचा फायदा घेऊन लोक तसं काम करतात. म्हणजे मला इथं म्हणायचं काय, आपण जे शिकलोय इथं तुर्कवान रूल शिकलोय आणि तुर्कवान रूललाच डॉक्टराईन ऑफ इंडोर मॅनेजमेंट म्हणतात. ठीक आहे, म्हणजेच हे डॉक्टराईन इंडोर मॅनेजमेंट. लक्षात घ्या एक फरक, बेसिक डिफरन्स. डॉक्टराईन ऑफ अल्ट्रा व्हायरस कशा करता होता, बियॉन्ड द पॉवर होता. आणि इंट्रा व्हायरस जो आहे, सॉरी इंडोर मॅनेजमेंट जो आहे ना, हे ना, याच्यामध्ये काय आहे, इथं हा काय येणार, विद इन द पॉवर. ठीक आहे, विद इन द पॉवर येणार. आणि हा डॉक्टराईन ऑफ अल्ट्रा व्हायरस ला दुसरं नाव आहे, ते एक लक्षात ठेवा तुम्ही, डॉक्टराईन ऑफ इंडोर मॅनेजमेंटला तुर्कवान रूल. ठीक आहे, समजलंय का. याचा जो बेसिक डिफरन्स राहील ना मेमोरंडमचा आणि आर्टिकलचा, त्याला आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, समजलंय, काय प्रॉब्लेम याच्यात नाही सर. मी हा व्हिडिओ आहे ना, हा लेक्चर जे आहे ना गुगल क्लासरूमवर टाकतो, थोडंसं रेफर करा परत त्याला. असं समजलं आपण ते नेक्स्ट लेक्चरला त्याला परत डिस्कस करू. चालेल, ठीक आहे सर. ओके, थँक्यू.